संतोष निर्माण केलेला आहे यांनी. काय झालेलं आहे? तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी आहे. काल आम्ही घरच्यासाठी आलतो इथं ट्रॅक्टरवर डिझेल भरायला यांनी ट्रॅक्टर सहित आम्हाला वापस केला. आता बॅरेल घेऊन आलो तर हे बॅरेला ट्रॅक्टर भरून नाही देत म्हणजे डिझेल नाही म्हणते. नाही. आणि ह्या गाड्यांना यांना भरून देऊन राहिले. बॅरेल मध्ये भरून देणं म्हणजे कसं आहे? नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो का माझ्या पाठीमागे वाहनधारक पेट्रोल भरण्यासाठी वाहनाच्या रांगा लागलेल्या आहे. आणि वाहनाच्या रांगा लागल्या असता सध्या संपूर्ण देशामध्ये आखाती युद्धला सुरुवात झालेली आहे. आणि या आखाती युद्धामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन या चांदूर शहरामध्ये त्याची झळ पोचलेली आहे. जसं की आपण बघू शकतो की या ठिकाणी टू व्हीलर, फोर व्हीलर हे पूर्णपणे हे एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहे. आणि रांगा लागल्या असून या ठिकाणी आपण बघू शकतो का एकच वाहनधारकांनी झुंबड केलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी. आपल्या वाहनात इंधन कधी भरू आणि इंधन भरत असताना या ठिकाणी 2 चाकी 4 चाकी या गाड्या एकामागे एक लागलेल्या आहे. आणि संपूर्णपणे हे पेट्रोल पंप पॅक झालेले आहे. आणि पेट्रोल पंप पॅक झाले असता या ठिकाणी तसं की बघू शकतो का या ठिकाणी लिमिटसुद्धा दिलेली आहे. म्हणते एक छोटं वाहन, एक मोठं वाहन, आणि छोटं वाहन मोठं वाहनचं लिमिटसुद्धा दिलेली आहे. म्हणते त्यांना तेवढंच पेट्रोल मिळेल. आणि पेट्रोल मिळत असताना या ठिकाणी नागरिकांमध्ये काही संभ्रम निर्माण होऊन झाला. संभ्रम निर्माण होत असता काही आपल्याला नागरिक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नेमकं काय जे तुम्ही बोलतो ते काय घडलं काय पेट्रोल पंपवर. काय झालं आहे, आम्ही यांना म्हटलं की बा आम्हाला एक टांकी आमची फुल करून द्या. पण हे आम्हाला म्हटलं की बा आम्ही तुम्हाला फक्त 1500 रुपयाचं डिझेल देऊ शकतो. आणि हे जे ट्रक चालू आहे यांना आता आमच्या समोरच हे पूर्ण फुल भरून दिलं, प्लस बॅरलही भरून दिलं. ते बॅरल बघू शकता तुम्ही, ते गाडीत टाकत आहे. ते बॅरल टाकलं त्यांनी गाडीत, त्यांना पूर्ण भरून दिलं आहे. आमची गाडी उभी असता आम्हाला फक्त म्हटले की 1500 रुपयाचं आम्ही देऊ शकतो. तर असं भेदभाव नको बाबा. आम्हालाही पाहिजे, आम्हालाही काम राहते, आम्हालाही फिरा लागते. अशी आमची एक हे आहे. म्हणणं आहे का हे पेट्रोल पंप एक भेदभाव करताय का? म्हणजे असं वाटतं का तुम्हाला? असंच म्हटलं तरी चालेल. हा जो ट्रक आहे याला फुल भरून दिलं आणि आम्हाला फक्त 1500 रुपयाचं म्हणते. आता आमची गाडी आहे, आम्हालाही बाहेर फिरावं लागते, आम्हालाही प्रत्येक काम असते, आमच्याही ड्युट्या असते. त्या ट्रकला बाबा तुम्ही पूर्ण भरून देता आणि आम्हाला का बरं 1500 रुपयाचं देता? म्हणजे या ठिकाणी बघता एक ग्राहकाची तक्रारसुद्धा या पेट्रोल पंपापर्यंत आलेली आहे. पेट्रोल पंपाबद्दलचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त 1500 रुपये पेट्रोल देते आणि मोठ्या वाहनाला पूर्णपणे टाकी भरून देते का? टाकी भरूनही दिली आणि बॅरलमध्येही दिलं. तर तुम्ही बॅरल घेतलं नाही, त्यांचं एक लाईव्ह होतं तुमच्यासमोर, पण तुम्ही बॅरल घेतलं नाही. बॅरलही भरून दिलं आणि त्याची टंकी फुल करून दिली. एक 15-20 मिनटं त्याचे एक बारीक दार जायपर्यंत पूर्ण फुल होईपर्यंत त्यांना डिझेल दिलं. बघा नियमाप्रमाणे बॅरलमध्ये किंवा डबकीमध्ये देता येत नाही म्हणते. नाही, बरोबर आहे. आता एवढं तर हे नाही आहे आपल्याला, पण त्यांनी सगळ्यांना समभेद दिलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी तर काही नाही. या ठिकाणी असं वाटतं का तुमच्यावर अन्याय होत आहे म्हणून? असंच म्हटलं तरी चालेल. एक तुम्ही डिझेल ट्रकवाल्यांना पूर्ण भरून देऊन राहिले आणि आम्हाला 1500 रुपयाचं देऊन राहिले, असं का बरं बा? म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो ग्राहकांची सुद्धा एक तक्रार आहे का काही वाहनांना पूर्णपणे टँक फुल करून दिली जाते आणि काही वाहनांना टँक फुल न करून देता जे नियमाप्रमाणे आहे, जे नियम आहे त्याप्रमाणे देत आहे. पण हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे. येथील पेट्रोल मालकांनी या बाबीकडे लक्ष देणे सुद्धा महत्त्वाचे आहे. जसे की आपण बघू शकतो का सध्या आखाती युद्धामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि निर्माण झाली असता पूर्णपणे हे पेट्रोल पंप पूर्णपणे हे पॅक झालेले आहे. का हे जे समजा पेट्रोल पंपच्या जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर सुद्धा गाड्यांच्या टू व्हीलर, फोर व्हीलरच्या रांगा लागलेल्या आहे. आणि रांगा लागल्या असता बघा रोडवरसुद्धा गाड्या आलेल्या आहे. आणि रोडवर गाड्या आल्या असता युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही हे एक अफवा तर नाही ना? आणि हे अफवेमुळे पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारक या ठिकाणी गर्दीसुद्धा करत आहे. आणि गर्दी करत असताना या ठिकाणी एकच गर्दी उसळलेली आहे, गर्दीची झुंबड दिसत आहे आणि गर्दी दिसत आहे. आणि हे सध्या पेट्रोल पंप हे चांदूर रेल्वे शहरात ज्याची झड चांदूर रेल्वे शहरात पोहोचल्याची सुद्धा या चित्रावरून आपल्याला दिसत आहे. झाला आहे का?
हो निर्माण तर झालाच आहे. आता आम्ही 300 रुपयाचं पेट्रोल मागून राहिलो, 100चंच घ्या म्हणते. आम्हाला जायचं आहे रामलल्लाचं दर्शन घ्यायला. आता हे सातारगाव किती लांब आहे समजा, मग काय पायदळ यावं का आम्ही? म्हणजे यांनी एक लिमिट ठेवली आहे का? हो 200चं घ्या म्हणते. 200चं घ्या म्हणते. हो हो हो. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पेट्रोल मिळून नाही राहिलं. नाही नाही नाही. पण काय वाटतं तुम्हाला ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ही अफवा तर नाही ना पेट्रोल डिझेल संपणार म्हणून? अफवा नाही, हे स्टॉक केला आहे पण हे देऊन नाही राहिले ना. मिळून नाही राहिले. हो पहिले किती रुपये तुम्ही किती लिटर पहिले पेट्रोल भरत होते या युद्धजन्य परिस्थितीपूर्वी? आम्ही आता टाकतच राहू 400चं 500चं किती काही घ्या म्हणे. टंकीत येते पहिले, डबक्यात येते. आता तर डबक्यात तर नाहीच म्हणते, 200चं द्या. नाही डबक्यात नाही म्हणते, पण इकडे डबकीत सुद्धा भरलेला आहे म्हणते. इकडे भरून देत आहे म्हणते ना. ते डिझेल आहे. डिझेल देत आहे. हो डिझेल, पेट्रोल नाही मान्यता आहे का डबकीत द्या म्हणून? आता मान्यता नाही, पण ते कास्तकार लोकांसाठी कास्तकारासाठी जाईल ते. ट्रॅक्टर उभे आहे ना, आता ते 3 पावडी मारायची होती तर तो ट्रॅक्टरवाला म्हणते भाव वाढवायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटते या युद्धजन्य परिस्थितीचा प्रभाव तुमच्या जनजीवनावर हो, हो, हो. जनजीवनावर पडला आहे का? हो पडला आहेच ना. हा? हो दुसरीकडे गॅसची पण टंचाई आहे म्हणते. गॅस तर भेटूनच नाही राहिला. आम्ही इंधन आणलं बा. इंधन आणलं. हो हो. पण कोण म्हणते बंद होतं या- डिझेल होतं या- याच्यात, डिझेल संपलं तुम्ही आम्हाला दाखवलं काय? या ठिकाणी ग्राहक एक आम्हाला संतोष काय निर्माण वापस केलेला केला आहे. यांनी? काय झालेलं आहे? तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी आहे. काल आम्ही घरचारासाठी आलतो इथं ट्रॅक्टरवर डिझेल भरायला, यांनी ट्रॅक्टर सहित आम्हाला वापस केला. आता बॅरेल घेऊन आलो तर हे बॅरेला ट्रॅक्टर भरून नाही देत म्हणजे डिझेल देत नाही म्हणते. नाही. आणि ह्या गाड्यांना यांना भरून देऊन राहिले. नाही बॅरेल मध्ये भरून देणं म्हणजे कसं आहे, एक पण आम्ही शेतकरी ट्रॅक्टर थोडी आणू शकतो साहेब, इथं उलीसाठी ट्रॅक्टर थोडी आणू शकतो. काल आला, काल यांनी वापस केला आणि ट्रॅक्टर आमचे आला. हा मग आता आम्ही कसं करा का डेली ट्रॅक्टरांना वापस न्यावं का? कास्तकाराला पुरण का 4 लिटर डिझेल लागते येण्या जाण्याला.